वर्ष 2003. एक संघ ज्याची जगात सर्वात जास्त बदनामी झाली होती. 100 वर्षांच्या इतिहासात फक्त एकच सुवर्णपदक. सायकल बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांना सायकल विकायलाही स्पष्ट नकार दिला होता, कारण त्यांना भीती होती या संघाने आपली सायकल जर वापरली तर आपल्या कंपनीचं नाव खराब होईल. हा संघ होता ग्रेट ब्रिटनची सायकलिंग टीम. सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं आणि मग एका माणसाची एंट्री झाली, डेव ब्रेल्सफोर्ड. त्याने खेळाडूंना रात्रंदिवस घाम गाळायला लावला नाही. त्याने फक्त एक अट ठेवली, फक्त 1% सुधारणा. त्याने सायकलची सीट थोडी आरामदायक केली, टायर्सवर अल्कोहोल लावलं ग्रिप वाढवण्यासाठी, खेळाडूंसाठी खास उशा आणल्या चांगल्या झोपेसाठी. लोकांना वाटलं हा माणूस वेडा झालाय. पण 5 वर्षानंतर 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये याच संघाने 60% सुवर्णपदके जिंकली. शून्यातून थेट विश्वविजेते. नमस्कार, मराठी राईट्सवर तुमचं स्वागत आहे. इथे आपण बोलतो मराठीत मराठी मनाला. आजचा विषय आहे ॲटॉमिक हॅबिट्स. जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं एक असं पुस्तक जे तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलू शकतं. आणि आज आपण ते समजून घेणार आहोत मराठीत आपल्या उदाहरणांनी. जेम्स क्लिअर म्हणतात, रोज फक्त 1% सुधार. 1% म्हणजे काय? काहीच नाही वाटत, नाही का? पण हे गणित बघा. रोज 1% सुधारलात तर एका वर्षात तुम्ही 37 पटीने चांगले झालेले असता. आणि रोज 1% वाईट सवय लावलीत तर वर्षाच्या शेवटी शून्यावर. तुम्ही बांबूचं झाड पाहिलंय? जमिनीत बी पेरतो, रोज पाणी देतो. 1 वर्ष काहीच दिसत नाही. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष लोक वेड्यात काढतात. पण मग 5 वर्षानंतर फक्त 6 आठवड्यात ते झाड 90 फूट उंच वाढतं. ते झाड 6 आठवड्यात वाढलेलं नसतं. ते 5 वर्षे जमिनीखाली आपली मुळं घट्ट करत होतं. आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी बघा, तो आपल्या बागेतील आंब्याला रोज पाणी घालतो. एका दिवसात आंब्याचं झाड होत नाही, पण रोज न चुकता केलं तर 1 दिवस त्या आंब्याच्या झाडाला आंबा मात्र लागतोच. आपल्या सवयीचं नेमकं हेच होतं. आपण 2 दिवस व्यायाम करतो, आरशात पाहतो, काहीच दिसत नाही आणि सोडून देतो. पण खरी जादू तिथेच लपलेली असते. आणखी एक मोठी चूक आपण करतो. आपण परिणामांवर लक्ष केंद्रित करतो, स्वतःच्या ओळखीकडे दुर्लक्ष करतो. समजा 2 माणसे सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिला म्हणतो, नको, मी सिगरेट सोडायचा प्रयत्न करतोय. ऐकायला बरं वाटतं, पण तो आतून अजूनही स्वतःला स्मोकर मानतोय. आता दुसरा माणूस, तो म्हणतो, नाही, मी सिगरेट पित नाही. एक छोटासा बदल, पण त्याने स्वतःची ओळखच बदलून टाकली. मला 10 किलो वजन कमी करायचं आहे, हे चुकीचं आहे. मी एक निरोगी माणूस आहे, हे खरं ध्येय आहे. एकदा का ओळख बदलली की कृती आपोआप बदलतात. तुम्हीही स्वतःला विचारा, तुम्ही कोण आहात? रीडर, लर्नर की अचिव्हर? ती ओळख आजच ठरवा. पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? मेंदूला हॅक करायचं कसं? जेम्स क्लिअर यांनी सांगितलं आहे 4 अत्यंत साधे पण भयंकर प्रभावी नियम. लक्ष देऊन ऐका. पहिला नियम, सवय स्पष्ट करा. आपला मेंदू ऑटो पायलटवर चालतो. जपानमध्ये ट्रेनचे ड्रायव्हर एक विचित्र गोष्ट करतात.
ते प्रत्येक सिग्नलकडे बोट दाखवून मोठ्याने ओरडतात, सिग्नल हिरवा आहे, वेग 60 आहे. या एका सवयीमुळे चुका 85% कमी झाल्या. तुमची सवय स्पष्ट करा. जुन्या सवयीला नवीन सवयीशी जोडा. सकाळी दात घासल्यावर मी 2 मिनिटे व्यायाम करेन. याला म्हणतात हॅबिट स्टॅकिंग. दुसरा नियम, सवय आकर्षक बनवा. जंक फूड पाहिलं की तोंडाला पाणी का सुटतं? कारण मेंदूत डोपामाइन रिलीज होतं, एक आनंदाचं केमिकल. चांगली सवय लावायची असेल ती आकर्षक बनवा. आवडता पॉडकास्ट फक्त चालताना ऐका. आवडता कार्यक्रम फक्त व्यायाम करतानाच पहा. आणि अशा लोकांसोबत राहा ज्यांच्या सवयी तुम्हाला हव्या आहेत. तिसरा नियम, सवय सोपी करा. आपला मेंदू जिथे कमी ऊर्जा खर्च होईल तोच रस्ता निवडतो. जिमला जायचं असेल, रात्रीच कपडे आणि शूज काढून ठेवा. सकाळी विचार करायला वेळच देऊ नका. आणि वापरा फक्त 2 मिनिटांचा नियम. रोज 5 किलोमीटर धावायचा विचार नको. फक्त बुटांची लेस बांधा आणि घराबाहेर पडा. सुरुवात झाली की पुढचं आपोआप होतं. चौथा सर्वात घातक नियम, सवय समाधानकारक बनवा. वाईट सवयींचे फायदे लगेच मिळतात. जंक फूड खाल्लं की लगेच मजा येते. व्यायामाचे फायदे मात्र महिन्यांनी दिसतात. म्हणून चांगल्या सवयीला तात्काळ बक्षीस द्या. बाहेर जेवण सोडलं, वाचलेले पैसे एका पारदर्शक बर्नीत टाका. ते साचताना बघून एक वेगळं समाधान मिळेल. एक कॅलेंडर घ्या. ज्या दिवशी काम कराल मोठी फुली मारा. साखळी तयार होईल. ती साखळी तोडू नका. पण आपण माणूस आहोत, साखळी कधीतरी तुटणारच. एखाद्या दिवशी चुकलं तर हरकत नाही, पण सलग 2दा चूक होऊ देऊ नका. एक चूक दुर्घटना असू शकते, दुसरी चूक नवीन वाईट सवयीची सुरुवात असते. यशस्वी होण्यासाठी आयुष्यात रातोरात बदलण्याची गरज नाही. कोणतीही मोठी क्रांती नाही. तुमच्या आजच्या छोट्या सवयीचं तुमचं उद्याचं भविष्य ठरवत आहेत. तुम्ही जे वारंवार करता तेच तुम्ही बनता. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या आजच्या सवयी तुम्हाला त्या माणसाकडे घेऊन जात आहेत का जो माणूस तुम्हाला खरंच बनायचा आहे? कारण तुमच्या नकळत घडणारी प्रत्येक छोटी सवय एकतर तुमचं साम्राज्य उभारत आहे किंवा तुम्हाला आतून कायमचं उद्ध्वस्त करत आहे. तर मित्रांनो, आजचे 4 नियम लक्षात ठेवा. दिसेल तेच होईल, मनाला भुलवा, आळसाला वापरा, लगेच बक्षीस द्या. आजपासून एक सवय निवडा, फक्त 2 मिनिटांची, आणि सुरुवात करा. कमेंटमध्ये सांगा आज तुम्ही कोणती एक सवय सुरू करणार आहात. एका शब्दात मी वाचेल नक्की. जर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा वाटला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि एका अशा मित्राला शेअर करा ज्याला आज थोडी उभारी हवी आहे. मराठी राईट्सवर भेटत राहू दर सोमवारी नव्या विचाराने, नव्या ऊर्जेने. नमस्कार.